हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 7 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय। अर्णव आणि लावण्या या दोघांचं लग्न ऑलमोस्ट झालंय। म्हणजे लावण्याच्या हातावर अर्णवच्या नावाची मेहंदी रंगलीये, त्याचबरोबर या दोघांची हळद सुद्धा झालीये। तर दुसरीकडे राजेश आणि ईश्वरीच्या लग्नाची सुद्धा तयारी सुरू झालीये। मग आता नेमकं पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अर्णवच्या घरी सगळे मस्त जेवण करत असतात तेव्हा आजी ही अंजलीची खूप काळजी करत असते। अंजली, आता तुम्ही जे सांगितलं ते खायचं, म्हणजे तुला कोणताही त्रास होणार नाही असं ती म्हणते। पण त्याच वेळेस अर्णव मात्र खूप टेन्शनमध्ये असतो। राजेश जे काही बोलला तो त्याचाच विचार करत असतो। आजीला असं वाटतं की अर्णवला अंजलीचंच टेन्शन आहे, म्हणून ती अर्णवला म्हणते, तू आता अंजलीच्या तब्येतीची काळजी करू नको, मी तिची काळजी घेईल, मी आले ना आता। अर्णव हो म्हणतो तेव्हा आजी ही लगेचच अर्णव समोर लावण्या आणि त्याच्या लग्नाचा विषय काढते आणि त्याला म्हणते, अर्णव, मी तुझा खूप आदर करते। जेव्हा तू म्हणालास की ईश्वरीचे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत तेव्हा लग्न करणं हे खूप चुकीचं असेल, मीडियाला उगाचच मुद्दा मिळेल। पण मला आता जावई बापूंनी सांगितलंय की ईश्वरीच्या बाबांना डिस्चार्ज मिळालाय, ते घरी गेलेत, मग आता तुला लग्न करायला काय हरकत आहे। हे ऐकून अर्णव एक शब्दही उत्तर देत नाही। तर लावण्या ही अर्णवला विनंती करणे, अर्णव, कमीत कमी माझा तरी विचार कर, मी अजून किती दिवस आपल्या लग्नासाठी थांबायचंय, माझ्या भावनांचा विचार तू कधी केलाय का। हे सगळं ऐकून अर्णव खूप दुःखी होतो। तो जागेवर उठून उभा राहतो आणि म्हणतो, मी हे लग्न करायला तयार आहे, लग्नाची तयारी सुरू करा। येत्या 6 दिवसात माझं आणि लावण्याचं लग्न होईल, आम्ही दोघे नवरा बायको असू। हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो। वल्लरी, आजी, लावण्या खूप खुश होतात, तर अंजली, आकाश, मामा यांचा विश्वासच बसत नाही। आजी अर्णवला विचारते, अर्णव, तू खरं बोलतोय ना। अर्णव हो म्हणतो। लावण्याचा आनंद गगनात मावत नाही। तर अर्णव म्हणतो, हो, पुढील 6 दिवसात आम्ही नवरा बायको असू, तुम्ही लग्नाची तयारी सुरू करा। लावण्य खूप खुश होते आणि म्हणते, अर्णव, माझा तर विश्वासच बसत नाहीये, आपण दोघे नवरा बायको होणार, ते सुद्धा फक्त पुढील 6 दिवसात। आणि ती चक्क सगळ्यांसमोर अर्णवला मिठी मारते, त्यामुळे सगळेच खुश होतात। तर मामा आणि अंजली मात्र खूप दुःखी होतात। इकडे ईश्वरीच्या घरी राजेश आलेला असतो। तो म्हणतो, तुम्ही लवकरात लवकर लग्नाची तारीख काढा। सुप्रिया त्याला दादरच्या गुरुजींकडून आणलेले काही मुहूर्त दाखवते, तेव्हा ती म्हणते की आम्ही 4 मुहूर्त फायनल केले होते, तुम्ही सांगा कोणत्या मुहूर्तावर लग्न करायचं। तर राजेश म्हणतो, जी पहिली तारीख असेल त्या पहिल्या तारखेला मी लग्न करायला तयार आहे, आपण तेच ठरवूया। सुप्रिया म्हणते, पहिली तारीख तर फक्त 10 दिवसांनंतर आहे। तर राजेश म्हणतो, चालेल ना, ते तर एकदम भारी होईल, परंतु आत्या लगेचच शंका काढते, 10 दिवसात कसं होईल, किती तयारी करावी लागेल, लग्नाची तयारी होईल का। तर राजेश म्हणतो, होईल ना, तुम्ही नका काळजी करू, सगळी धावपळ करायला मी तयार आहे, सगळी धावपळ मी करेल आणि बाबांचा सुद्धा होकार आहे। असं म्हणून राजेश हा बाबांकडे बोट दाखवतो। बाबा काहीच बोलत नाही, पण राजेश म्हणतो, त्यांच्या डोळ्यात दिसतंय ना, ते मला डोळ्यातून सांगताय की पहिली तारीखच त्यांना सुद्धा हवी आहे। आत्या म्हणते, पाहिलं का सुप्रिया, याला म्हणतात जावई माणूस, त्याचा किती आधार असतो ना आपल्याला, आणि राकेशजींचा आपल्याला किती आधार आहे। तेव्हा राजेश म्हणतो, हो, मी तुमचा जावई नाही, मुलगाच आहे, आणि मला फक्त बाबांचा आशीर्वाद हवा आहे। असं म्हणून तो ईश्वरीच्या बाबांचा हात डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो, बाबा, मला माहितीये तुम्ही काही बोलत नसला, परंतु तुमच्या डोळ्यात मला दिसतंय की तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे। ईश्वरी ही काही न बोलता तेथून निघून जाते। नम्रता विचारते, आता इशूला काय झालं। तर सुप्रिया म्हणते, बाईसाहेब नक्कीच इमोशनल झाल्या असतील। तर आत्या म्हणते, तू तिला बोलतेस का, तू सुद्धा किती इमोशनल झालीये, तुझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय। तर सुप्रिया म्हणते, आता आपल्या इशूचं लग्न होणार, ती कायमची सासरी जाईल, कधी नव्हे ती आपल्या घरी माहेरपणाला येईल। तर राजेश म्हणतो, असं का बोलताय काकू, मी त्यांना नेहमी येथे घेऊन येत जाईल ना, तुम्ही काहीच काळजी करू नका। आत्या म्हणते, चला आता गप्पा मारण्यापेक्षा लग्नाच्या तयारीला सुरुवात करूया। सुप्रिया म्हणते, हो खरंय, याद्यांपासून सुरुवात करू, आणि हे सगळे रूममध्ये याद्या बनवायला निघून जातात। राकेश हा बाबांजवळ बसून असतो आणि म्हणतो, ऐकलं का बाबा, आता तुमच्या मुलीचं आणि माझं लग्न फक्त 10 दिवसात होणार आहे। तुम्हाला खूप राग येत असेल ना, कारण ज्या माणसाने आपल्याला गाडीने उडवलं, आपल्याला या अवस्थेत आणलं,
त्याचंच लग्न आपल्या मुलीशी होतंय हे तुम्हाला सहन होत नसेल ना, पण आता काय करू शकतो? देवाने जे ठरवलंय म्हणजे मी जे ठरवलंय ते नक्की होणारच. मला माहितीये की तुम्ही मला पाहिलं ऍक्सिडेंट करताना. सगळ्या जगाला वाटतं की अर्णवने तुमचा ऍक्सिडेंट केलाय, पण तुम्हालाच खरं सगळं माहितीये की मी तुमचा ऍक्सिडेंट केलाय. पण आता काय करणार ना, तुमची अवस्थाच अशी होऊन बसलीये, हातपाय हलवता येत नाही, बोलता येत नाही. त्यामुळे जे दिसतंय ते सहन करावं लागेल, आणि जर सहन नाही केलं ना तर मी काहीही करू शकतो, असं म्हणून राकेश चक्क ईश्वरीच्या बाबांचा गळा दाबतो आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरीच्या बाबांना श्वासच घेता येत नाही, त्यांना ठसका लागतो. तेवढ्यात त्यांना कुणीतरी हाक मारतं, त्यामुळे राकेश त्यांचा गळा सोडतो आणि म्हणतो, काय झालं बाबा, तुम्हाला पाणी आणू का? अशी त्याची ऍक्टिंग सुरू होते. इकडे अर्णव त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. त्याला आठवतं की राकेशने आपल्याला धमकी दिली होती की मी तुझ्या बहिणीचा आणि ईश्वरीचा जीव घेईल, त्यामुळे 6 दिवसांच्या आत लावण्याशी लग्न करायचं. तर इकडे ईश्वरी सुद्धा विचार करत असते. तेव्हा तिला आठवतं की राकेशजींनी पुढील 10 दिवसात आपल्याशी लग्न करायचं ठरवलंय. आकाश अर्णवच्या रूममध्ये त्याची लग्नपत्रिका घेऊन येतो आणि अर्णवला देतो. तो सांगतो, लावण्याने पाठवलीये, तू तिच्या मेसेजचा रिप्लाय केला नाही ना, म्हणून मला यायला सांगितलंय. अर्णव ही पत्रिका पाहू लागतो. त्याच्या आणि लावण्याच्या लग्नाची ही पत्रिका असते. तर इकडे नम्रता सुद्धा ईश्वरीला तिच्या आणि राकेशच्या लग्नाची पत्रिका आणून देते आणि म्हणते, ईश्वरी पहा, आता फक्त 10 दिवसात तुमचं लग्न होणार आहे. पत्रिका सुद्धा फायनल झालीये. एकदा का लग्न झालं ना, आपण काहीही करू शकणार नाही, त्यामुळे आत्ताच नीट विचार कर. तर इकडे अर्णव ही पत्रिका फेकून देतो आणि विचारतो, याचं काय करायचंय? तर आकाश म्हणतो, तूच सांग याचं काय करायचंय? तू या लग्नाला होकार का दिला? मला माहितीये तुझं त्या लावण्यावर प्रेम नाहीये, तुला लावण्य आवडत नाही, मग तू लावण्याशी लग्न करायला का तयार झालाय? तर नम्रता ही सुद्धा ईश्वरीला विचारते, तुझ्या मनात दुसरंच कुणीतरी आहे हे मला माहितीये, मग तू राकेशजी बरोबर लग्न करायला का तयार झालीये? तर इकडे अर्णव हा आकाशला समजावून सांगतो, माझ्या मनात दुसरं आहे, माझं ईश्वरीवर प्रेम आहे, पण जर आजीला असं वाटतंय ना की लावण्य आणि माझी पत्रिका जुळलीये आणि मी लावण्याशीच लग्न करायला हवं, तर ठीक आहे, मी लावण्याशीच लग्न करेल. माझ्या नशिबात प्रेम नाहीये असं मी मान्य करेल आणि लावण्याबरोबर संसार करेल. आता यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तर ईश्वरी सुद्धा नम्रताला समजावून सांगते, ताई तू उगाचच माझ्या मनात कोणतीही गोष्ट भरू नको. राकेशजी किती चांगले आहेत, त्यांनी बाबांच्या आजारपणात आपल्याला किती मदत केलीये, किती धावपळ केलीये. आता सुद्धा ते बाबांची काळजी घेत आहे, ते खूप चांगले आहेत. आणि अशा चांगल्या माणसाशी लग्न होत असताना दुसरा कोणता विचार करून काय फायदा आहे? त्यामुळे मला त्यांच्याशी लग्न करण्यात कोणताही प्रॉब्लेम नाहीये. जर बाबांचा अपघात झाला नसता तर कदाचित आतापर्यंत माझं आणि राकेशजींचं लग्न सुद्धा झालं असतं. त्यामुळे मी हे लग्न करायला तयार आहे. तर इकडे अर्णव हा सुद्धा आकाशला म्हणतो, आता यामध्ये कोणताही बदल होणार नाही, मी लावण्याशीच लग्न करणार. आकाश चिडून म्हणतो, तू लावण्याशी लग्न करशील पण तू मनातून दुःखी होशील. तू कुटुंबासाठी हे सगळं करतोय पण स्वतः हरशील हे लक्षात ठेव. आणि तो रागारागाने तेथून निघून जातो. तर इकडे नम्रता ही सुद्धा ईश्वरीला समजावण्याचा प्रयत्न करते, तू बाबांसाठी घरच्यांसाठी राकेशजी बरोबर लग्न करायला तयार झालीये. तू खुश आहेस असं तू म्हणतेस, पण लग्न झालेल्या मुलीच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, तो तुझ्या चेहऱ्यावर नाहीये, तुझ्या डोळ्यात नाहीये, हे तू स्वतःलाच विचार. आणि नम्रताही तेथून निघून जाते. अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही खूप दुःखी होतात. काही दिवसांनंतर अर्णवच्या लग्नाची तयारी सुरू होते. अर्णवचं घर हे फुलांनी सजतं, हे दिव्यांनी रोषणाई होते, चमचम करत असतं. घरामध्ये सगळेजण हे सुंदर तयार झालेले असतात. परंतु अर्णव हा अजून सुद्धा राकेश काय बोलला होता याचाच विचार करत असतो. अंजली सुद्धा तयार झालेली असते. लावण्याच्या हातावर मेहंदी लागत असते. तर इकडे ईश्वरी ही बाबांना फिजिओथेरपी देत असते. त्याच वेळेस राजेश तेथे येतो. त्याने बाबांसाठी एक शॉल आणलेली असते आणि तो ईश्वरीला म्हणतो, ईश्वरजी चांगली आहे ना शॉल? ईश्वरी हो म्हणते. तेवढ्यात ईश्वरीला एक कॉल येतो, ती फोनवर बोलू लागते. तर राजेश हा पुन्हा एकदा बाबांकडे मिश्किलपणे पाहतो. इकडे लावण्याच्या हातावर अर्णवच्या नावाची मेहंदी सजते. AR नाव काढलं जातं, त्यामुळे लावण्य खूप खुश होते आणि अर्णवकडेच पाहत राहते. परंतु अर्णव तिच्याकडे एक नजरही पाहत नाही. त्याच्या मनात वेगळेच विचार सुरू असतात. सगळेजण खूप खुश असतात. इकडे ईश्वरीच्या घरी ईश्वरीची आई
बाबांना सूप भरवत असते तर घरातील सगळेजण हे वेगवेगळी तयारी करत असतात, याद्या बनवत असतात, परंतु बाबांना हे काहीच पटत नाही. आजी राजेशच्या हातात सामानाची यादी आणि भले मोठे पैसे देते, त्यामुळे राजेश चांगलाच खुश होतो. तर ईश्वरीला मात्र बाबा खुश नाहीयेत हेच वाटत असतं. बाबांच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय हे तिला समजतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि लावण्या या दोघांची हळद सुद्धा होईल आणि लग्नाचा दिवस उजाडेल. तेव्हा अर्णव हा मामाला सांगेल की तू ईश्वरीला माझ्या लग्नात बोलव. माझ्या लग्नात जेव्हा ईश्वरी येईल आणि राजेशला येथे पाहिल तेव्हा कदाचित तिला सगळं सत्य समजेल आणि मगच ईश्वरी आणि राजेशचं लग्न नाही होणार. मग आता खरंच असं होईल का? ईश्वरी आणि राजेश या दोघांचं लग्न मोडत असताना अर्णव आणि लावण्याचं लग्न होईल का? या लग्नामध्येच एखादा जबरदस्त ट्विस्ट येणार का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मैत्रिणींनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो.